येवा कोकण आपलाच असा, पण लक्षात ठेवा पर्यटक बनून घाण करूचा प्रयत्न केलास तर याद राखा. येवा पण कोकणी माणसाचो असा, पर्यटक बनून घाण करणाऱ्याचो बिलकुल नसा. इथल्या देवाला जातास तसा पावित्र्य राखूचा असा, स्वतःचा झाकून दुसऱ्यांचा वाकून बघणारा आहे बिलकुल नसा. इथली झाडा आमची, निसर्ग आमचे, देव असत त्याच्या वाटेत घण घडणारे आमचे अजिबात नसत. कोलारू घर आमची, काळजात आमचा कोकण वसा. निसर्गाशी नडला तर पाठीवर उठलो तर समजा कडक फटका. आम्ही निसर्गाचा खातो, कुणाच्या बापाचा नाही. हे पाहुणे बनवू इलास तर घावणे मिळतील, नाहीतर दशावतारातलो रावण जागो करशा. कोकणी माणसाच्या नादी लागाल तर तोंड घशी पडशाल. होय, तोंड घशी पडशाल. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना. आपल्या देवासगड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा प्रकल्पचा अणुऊर्जा प्रकल्प आहे, तो देवगड तालुक्यामध्ये येणार आहे. तो आंबा बागायतदार म्हणा, मच्छीमार आणि इतर व्यवसाय किंवा ते राहणारे सर्वांना एक धोकादायक म्हणावं लागेल. कारण प्रत्येकाचे ज्याप्रमाणे व्यवसाय आहेत ते सर्व प्रकारचे व्यवसाय बंद पडतील, अशा प्रकारचा हा घातक प्रकल्प आपल्या देवगड तालुक्यामध्ये तर नकोच आहे. जो आता अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याला विरोध करण्यासाठी समाधी हे आंदोलन आज 3 तारीख आहे, त्या 3 तारखेला छेडण्यात आलं होतं. आणि तोच आपण कशावर विरोध केला जातो आणि जलसमाधी का घेतली जाते, हा विरोध का आहे, आणि अणुऊर्जा प्रकल्प हा अक्षरशः आपल्या देवगड तालुक्यात म्हणा किंवा कोकण किनारपट्टीमध्ये नको आहे. आणि ह्यासाठी प्रयत्न आपले चालू आहेत. आणि आंबा काजू बागायतदार आणि व्यापारी संघ देवगड आणि अणुऊर्जा विरोधी संघर्ष समिती देवगड यांच्या समितीमार्फत हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असतं नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. त्याच्यामध्ये इतक्या जणांना थायरॉइड कॅन्सर आहे, इतक्या जणांना हे म्हणजे लोकांना समजलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला विचारलं की इकडे अपघात झाला प्रकल्पास्थळी तर त्याच्यासाठी जो प्लॅन असतो, इमर्जन्सी प्लॅन असतो, तर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो. पण गावागावामध्ये प्रकल्प आहेत का? एवढे सगळे जे लोक राहतात तिकडे, त्यांना तुम्ही प्रकल्पाला अपघात झाला तर तुम्ही त्यांना कशा अडवणार? ही काही माहिती स्थानिक पातळीवर अवेलेबल नाही. जेव्हा आपण म्हणतो की सुरक्षा आहे, ही सुरक्षा काय? प्रकल्पात अपघात झाला तर लोकांनी कसा अडवणार? तुमच्याकडे गाड्या आहेत का? लोकांना कळवणार कसं? याच्यापैकी काहीही ग्राउंडवर नाही आणि हे शुद्ध थापा मारतात. त्यामुळे आम्ही सांगितलं की अणुऊर्जा ही सुरक्षित नाही. तुम्ही प्रूव्ह करा, तुम्ही प्रूव्ह करून दाखवा तर आम्ही म्हणू. तातोडकर मागे आले होते इकडे जैतापूरच्या वेळेला, सांगत होते जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प एकदम सुरक्षित आहे, कारण तो मांडवणच्या सडावर येणार आहे. मांडवणचा सडा 25 मीटर उंचीवर आहे आणि त्याच्यामुळे त्याला सुनामी आली तरी काही धोका होणार नाही. तातोडकर एक खोटं सांगत होते, दिशाभूल करत होते. आम्ही स्पष्टपणे त्याला विचारलं, तुम्ही एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जो लिहिलेला आहे जैतापूरचा, त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की जैतापूरला मांडवणचा सडा जो आहे तो लॅटराईट म्हणजे जांभा धरणाचा आहे. जांभा धरणात दिसून असतो, त्याच्यावर एवढे हवाढव्य प्लॅन्स येऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्ण जांभा धरण फोडून जिकडे तुम्हाला काळा टाकायला लागतो, जो समुद्र सपाटीला आहे तिथपर्यंत हा सडा सोडावा लागेल. आणि त्याच्यानंतर साधारण 7 मीटर उंचीवर म्हणजे 20 फुटावर तुमचे अणुऊर्जा प्रकल्प उभारले जातील. ही वस्तुस्थिती असताना काकोडकर लोकांची दिशाभूल करते. कारण मांडवण प्रकल्पाला काही धोका नाही, कारण तो मांडवणच्या सडावर येणार आहे जो 25 मीटर उंचीवर आहे. आणि मांडवणचा सडा शिल्लक जर राहणार नाही, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीमध्ये म्हटलंय, तर तुमचं कसं काय होणार? तर त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस काय म्हणतील, आणखी कोण काय म्हणतील, सुरक्षित आहे विचार अजिबात विश्वास ठेवू नका. आपल्यासाठी आपली सुरक्षा महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे अणुऊर्जा प्रकल्प नको, वेळात नको, जैतापूरला नको, पूर्ण नको आणि बारसूला नको, कुठे सोहळ्यात नको. फक्त आणि हे प्रकल्प हे सरकार फक्त आपल्याकडे अणुऊर्जा प्रकल्प आणताय. तसंच तिकडे पालघर जिल्हा उतरलेला आहे. 7 प्रकल्प तिकडे पालघर जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत. संपूर्ण कोकण विध्वंस करायचं या सरकारचं धोरण आहे आणि त्याला आपल्या संपूर्ण कोकणातील जनतेने एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. पुढच्या पक्षाचं काय असेल ते मला प्रेरणा घेणं नाही. मी या कोकणाचा नागरिक आहे, हे कोकण निसर्गरम्य आहे.
नालायकपणाचे आणि हे असले भूगोल विनाशकारी प्रकल्प इकडे कोकणात आणू नका, हद्दपार करा. तुम्हाला जर प्रकल्प जाणायचे आहेत, तुम्हाला जर समुद्र किनारा पाहिजे आहे, तर महाराष्ट्राची किनारपट्टी अवघी 720 किलोमीटर आहे. तिकडे गुजरातचा समुद्र किनारा 1700 किलोमीटर लांबीचा आहे. किनारपट्टीवर महाराष्ट्राची किनारपट्टी, कोकण किनारपट्टी, कोकणी माणूस हा उद्ध्वस्त करण्यासाठी आलेला आहे. महाराष्ट्राची स्थापना इथला मराठी माणूस, इथली संस्कृती, इथली भाषा यांचं रक्षण करण्यासाठी आहे. परप्रांतीयाची भरताट करण्यासाठी हा महाराष्ट्र स्थापन झालेला नाही. या सरकारने लक्षात घ्यावं आणि असे हे सगळे प्रकल्प जे आहेत ज्याच्या माध्यमातून हे परप्रांतीयांची भरती होणार आहे, ज्यांच्यासाठी हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे, तर असे हे प्रकल्प आम्ही आणू देणार नाहीत. जबरदस्ती केली तर त्याचा रोखपणे उत्तर पूर्ण केलं जाईल, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. एवढं बोलून मी माझी चार शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संबोधित केले सांगितले आपले मानगुरू बाबा. त्यानंतर सन्माननीय सरकारच्या सामील होते असून सुद्धा पक्षाचे या ठिकाणी आमच्या आबाबाच्या संघटनेला पूर्णपणे पाठिंबा देणारे शिवसेनेचे राजाभाऊ सन्माननीय विलास भास्करकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आंबा काजू बागायतदार आणि अनुजा प्रकल्प विरोधक मला वाटतं गेले 2 महिन्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गाजतोय. सर्वप्रथम आज जे आपण सगळे लोक जमा झाले त्या दोघांचे मी जाहीर आभार मानेन. दोघांच्या मतांचे 2 सरपंच, एक मुंडेगावचे सरपंच आणि बीडोवरचे आपल्या हिंद्याचे सरपंच, सगळे सरपंच म्हणजे एक माणूस जरी जागृत असला तर तो काय करू शकतो याचं उदाहरण आज संपूर्ण आपल्या जिल्ह्यासमोर ठेवलेलं आहे. माझी सर्व सरपंचांना विनंती आहे, तुमच्या गावात येणारे तुम्ही जागृत असाल असे प्रकल्प तुम्ही कुठे येऊ शकणार नाही. माझ्यावर फक्त मला 5 विषयावरती बोलायचं आहे. व्यासपीठावर मान्यवरांचे मी आभार व्यक्त करून तो शब्द माझे इथे बोलत आहे. मला वाटतं मुंडग्यामध्ये माती परीक्षण झालं. सरपंच साहेब तुम्हाला माहिती असेल, या वर्षभर हा जो कार्यक्रम आहे हा देवगड तालुक्यामध्ये गेल्या वर्षभर चालू आहे. मुंडगेपासून तिकडचा संपूर्ण पट्टा म्हणजे पापरडा असेल, पडेल असेल, कुरळ असेल, गिरी असेल, तो पर्यंत हा संपूर्ण पट्टा स्वसिलेक्शन झालेले आहे. आणि तुम्ही सांगत असेल की भाजी यंत्रणा होती, सगळे हिंदी भाषिक लोक होते, तिथल्या स्थानिक लोकांच्या गाड्या भाड्याने घेऊन ते मेहनत वापरत होते, इथे रूम पण राहत होते. तरी कोणाला माहिती होतं, पण तुमचे खरोखर आभार मानले पाहिजे की तुम्ही जागृत लोकांना पुढे तालुक्यात जागृत केलं. दुसरी महत्वाची गोष्ट की कित्येक महिने आम्ही बघतो, 2 महिने बघतोय रोजगार पाहिजे, रोजगार येणार म्हणून बोलत आहे. रोजगार आणायचे असतील ना तर कुठल्याही पर्यटन, आमच्या आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे, तिथे आपल्याला आम्ही गेले 5-6 वर्ष बोलतोय सोमवारची लाईट जाते. पर्यटन जिल्ह्यामध्ये एकही लाईटला कामा नाही असा शासनाचा निकष आहे. पण शासन पद्धतीचा जीआर फक्त आपल्या सर्वांना उलू बनवले करते, त्या जीआरचं कुठे इम्प्लिमेंटेशन होत नाही. आंबा काजू बागायतदार गेले 2 महिन्यापासून रस्त्यावर उतरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकरी हा प्रथम रस्त्यावर उतरलाय. आतापर्यंत कधी कुठली नुकसान भरपाई म्हणून जिल्ह्यातल्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी कधी मागणी केलेली नाही. पण आपण प्रथम उतरलो, निदान लोकांचं नुकसान होतं हे तर लोकांचं राज्यकर्त्याला लक्षात आणून दिलं. नुकसान भरपाई आपल्याला किती मिळाली? 22,000 रुपये डिक्लेअर केली हेक्टरी. जर त्याचा हिशोब द्यायला लागला तर प्रत्येकाला 220 रुपये मिळते. इथे मजुरी आता 700 रुपये घेतात, मजुरी घेतात. ती 200 रुपयाची मजुरी आहे. मी आज इथे एवढ्या मुद्दा आलो सत्तेमध्ये असतो म्हणून आम्ही बोलायचं नाही, या प्रत्येचे आम्ही शिवसैनिक नाही. आजच्या या आंबा बागायतदार, काजू बागायतदार व्यापारी संघटनेच्या आणि अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती देवगड यांच्या वतीने आयोजित केलेल्या मेळावा जनसामान्य आंदोलनासाठी व्यासपीठावरील उपस्थित आमचे नेते, शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय राजू शेट्टी साहेब, माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब, आमचे नेते शिवसेनेचे सचिव या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार विनायकजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे माझे आमदार वैभवजी नाईक, सुशांत नाईक, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर मंगेश सावंत, धीरज परब या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेले 5-6 महिने कोकणातील किनारपट्टीचा सभा आंबा काजू बागायतदार हा आपला व्यथा घेऊन शासन दरबारी आपल्या नारायण मांडण्याचा प्रयत्न करत असताना जी काही नुकसान भरपाई या ठिकाणी हेक्टरी 5 लाख रुपये आणि कलमाला 5,000 रुपये ही जी काही आमची मागणी होती ती मागणी न पूर्ण करता या सरकारनं
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम वारंवार केलेलं आहे. आमचं प्रत्येक वेळी म्हणणं आहे, हे सरकार धनराजांचं सरकार आहे. हजारो कोटीचं कर्ज या ठिकाणी मोठमोठ्या उद्योगपतींना माफ करू शकतात, पण आमचा कोकणातला शेतकरी 50 वर्षातून एकदा कधीतरी तुमच्याकडे आपली उंजळ पसरतोय, तर मला मदत करायला तुमच्याकडे पैसे नाहीये. या सर्वप्रथम या गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करतो. हे सगळं चालू असताना आंबा बागायतदारीवर, काजू बागायतदारीवर, इकडच्या मच्छीमारांवर या ठिकाणी नैसर्गिक संकट आलेलं आहे. आणि हे संकट चालू असताना हा अणुऊर्जासारखा प्रकल्प हा राक्षस या ठिकाणी या देवगड तालुक्यात आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. खरं तर हा प्रकल्प हा देवगड तालुक्यातील सुजाण आणि समृद्ध नागरिक या ठिकाणी होऊ देणार नाही याची 100% मला खात्री आहे. हा प्रकल्प फक्त मुलगी आणि हिंदवी गावाचा आहे. हा प्रकल्प पडवण्याचा हा विजयदुर्गचा नाही. अख्ख्या कोकण किनारपट्टीत कुठेच हा प्रकल्प होऊ देणार नाही यांची जिद्द आहे. आम्ही ते पूर्ण करून दाखवू. खरं या आंदोलन जाहीर केल्यानंतर या आमच्या आंदोलनाच्या बाजूने काल रातोरात बॅनर लावले. रत्नागिरी टाइम्सची न्यूज होती की कंपन्यांबरोबर सामंजस्य करार झालाय, पण जागा निश्चित नाही. आणि तुमची देवगड तालुक्याची जागा निश्चित नसेल, पण देवगड तालुका झालाय त्याचा एनटीपीसी या कंपनीशी तुमचा एमओयू झालाय हे तर नक्की आहे. तुमच्या हिंमत असेल तर 10 तारखेपर्यंत अधिवेशन आहे. या अधिवेशन काळात हा एमओयू रद्द झाला हे विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं. आज जसे तुम्ही तोडून जाणार आहोत ना, त्याच्यावर आवड होती. व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना कळलं असेल की बॅनर कोणी लावायला सांगितले. आम्ही तुम्हाला या व्यासपीठावर ग्वाही देतो, जर तुम्ही हा निर्णय रद्द केलात, हा एमओयू रद्द केलात, तशा प्रकारचा जिया तुम्ही आम्हाला दिलात, तर तुमच्या जियाची फोटोकॉपी काढून तुमचे मोठमोठे फोटो लावून तुमच्या आवाजाचे बॅनर संघटना म्हणून नाव टाकून आम्ही आहोत. एकीकडे जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धमक्या देत आहेत आणि आमच्या स्टाईलने या ठिकाणी तुम्हाला फटके देऊन प्रकल्प आणू, पण प्रकल्प आणूच तुम्ही प्रकल्प आणाच. आमचे मोर्चे पडले तरी चालतील, आमचा संतोष देशमुख झाला तरी चालेल, पण या ठिकाणी आंदोलनातला आता माघार घेणार नाही म्हणजे नाही. या ठिकाणी साहेब मच्छीमारांचा मोठा प्रश्न आहे. अणुऊर्जा प्रकल्प आला तर त्या माध्यमातून जे लाखो लिटर पाणी या समुद्रात सोडले जाईल, त्यामुळे या मच्छीमारांवर मोठं संकट या ठिकाणी येईल. कालच मत्स्य उत्पादन मंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलं की 15 ऑगस्ट पर्यंत समुद्रात मच्छीमारीला बंदी आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही या म्हणण्याचं स्वागतच करतो. आमच्या म्हणण्याला कुठेच विरोध नाही, पण पारंपरिक आमचा मच्छीमार रापणकारी या बंदीचं तंतोतंत पालन करेल. पण समुद्रात जी एलईडी फिशिंग होते, जे पर्सन या ठिकाणी मच्छीमारी करतात, परराज्यातल्या मोठी या ठिकाणी एलईडी फिशिंग करतात, त्यांचं काय? या ठिकाणी आता मच्छीमारी बंद आहे सर, पण गेल्या 15 दिवसात सुद्धा या आमच्या समुद्र किनाऱ्यावर रात्रीचा आम्ही बसलो की आम्हाला त्या आतमध्ये लाईट दिसायच्या. कोणाच्या जीवाची मच्छीमारी चालू होती, आमचा ठाम आरोप आहे. या ठिकाणी प्रत्येक बोटीचा 15 ते 25 हजार रुपये हप्ते या ठिकाणी लोक घेतात. 1 लाख रुपये या ठिकाणी हप्ता घेतात आणि या बोटींना या ठिकाणी प्राधान्य देतात. पण या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम मच्छीमारांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हे व्यासपीठावर बसलेले सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. या वर्षी मत्स्य दुष्काळ जाहीर करून या सरकारकडून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय गप्पच बसायचं नाही. तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून कोकणचा विकास करताना मोठमोठी फक्त रस्त्याची या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, त्यांच्या ठेकेदारांना टक्केवारी घ्यायची. त्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून मदत झाली पाहिजे, या ठिकाणी याची मागणी करतो. साहेब, आमचा या प्रकल्पाला विरोध आहे, कारण हा पर्यावरणासाठी हानिकारक प्रकल्प आहे. परंतु पर्यटन दृष्ट्या या ठिकाणी या देवगड तालुक्याचा तुम्ही विकास करा, हे सांगत असताना आठवण करून द्यायची. आपण ज्या समुद्र किनाऱ्यावर बसलो होतो, या समुद्र किनाऱ्यावर काही वर्षापूर्वी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करू म्हणून या ठिकाणी जलपर्यटनाला चालना मिळण्यासाठी
स्कुबा डायव्हिंगचं साहेब उद्घाटन केलेलं. काय झालं त्या प्रकल्पाचं? आज आमच्या गावातल्या पोराला त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता. साहेब बेळगावच्या तापावर MTDC आहे साहेब, 400 कोटी सरकारचे खर्च करून MTDC बांधलंय. ते MTDC जर चालू झालं असतं तर 2009 मध्ये जर बांधकाम पूर्ण झालं तर आमच्या बेळगाव या पंचक्रोशीतील 200 ते 300 पोरं MTDC कामाला लागली असती साहेब. आपण आता येताना बघितलं असाल या ठिकाणी कुलकर्णीची बाग आहे, त्या ठिकाणी मोठं रिसॉर्ट होणार होतं साहेब. ते रिसॉर्ट कुठे आहे? कुठे रिसॉर्ट? आज ज्या मुंबईच्या तापावर मनोरंजन प्रकल्प येतोय त्या तापामध्ये 5 स्टार हॉटेल येणार होतं साहेब. ते हॉटेल कुठे आहे? आणि असल्या रोजगारातून असल्या उद्योगातून मुलांना आमच्या रोजगार मिळाले असते. या अणुऊर्जा प्रकल्पात किती पोरांची कामं लागणार आहेत? उगा कुठली तरी बहुमत भाषणं करायची आणि त्या भाषणातून सांगायचं मुलांना मुंबईत गेला बॅगा भरून परत या आणि परत येऊन काय करायचं? या अणुऊर्जा प्रकल्पात म्हणजे अक्षरशः यमाच्या दरबारात काम केल्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे सावंत साहेबांनी आपल्याला सांगितलं की ते ह्या पुराला तुम्ही आधीच जोडण्याचं काम करणार आहात. त्यामुळे या जमलेल्या सगळ्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे, हे दडपशाही करतील, नोटिसा काढतील, पण याच्या दडपशाहीला न घाबरता येणाऱ्या काळात आपले जीव गेले तरी चालतील, पण कोकणात हा प्रकल्प येऊ द्यायचा नाही म्हणजे नाही. दुसरी गोष्ट, आंबा बागायतदारांना जोपर्यंत आमच्या हाताची नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि विम्याचे पैसे अधिकृतपणे मिळत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सन्माननीय विनायक राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू राहील याची ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागच्या आठवड्यामध्ये सन्माननीय पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेट्टी साहेब उभाटा ची बी टीम आहे. अहो, प्रत्येक उभाटा काँग्रेसची बी टीम आहे. तुम्हाला एकच सांगतो, उभाटा काँग्रेस किंवा आता तुम्ही मला शिंदे गटाची पण बी टीम आहे, हे आपल्या बरोबर आहे आता. पण ही कुठल्याही राजकीय पक्षाची मीटिंग नाहीये, या जमलेल्या सरकारची टीम आहे. आपण बघायचं सगळ्यात ही या जमलेल्या सरकारची टीम आहे. आणि तुम्ही सांगताय वातावरण दूषित करताय. नक्कीच वातावरण दूषित आम्ही नाही केलं. जर आम्ही आज वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला असता तर इकडे 5, 10, 15 हजार लोक आले असते. एक युट्यूबर आहे इकडे गेलेल्या कुणाला तो पत्रकारिता करतो आणि त्या झालेल्या गेल्या 2 महिन्यामध्ये जे काही अणुऊर्जा संदर्भात जनजागृती केली त्याचं फलित जे आज शेतकरी पेटून उठले ते त्याचं फलित आहे. त्याच्या मनापूर्वक आभार आहेत त्या युट्यूबरचे आणि त्याचं दुर्दैवाने याच ठिकाणी नाव आहे. त्यामुळे आम्ही एवढंच सांगतो की आम्ही कुठलाही उठाव जास्त मोठ्या प्रमाणात केला नाही. तुमच्याच माणसाने शेतकऱ्यांची जनजागृती केली, वारंवार शेतकऱ्यांना शिकवायचं काम केलं आणि वारंवार शेतकऱ्यांना शिकवल्यामुळे शेतकऱ्यांचा उल्लेख झालेला आहे. त्याचप्रमाणे काल आयोगाच्या रात्री जी बॅनर लावली त्या माणसाने तुमच्या हे करून द्या, ह्या माणसाने सांगितलं नाही मग त्याचं नुकसान झालं. अरे तुम्हाला औषधवाल्यांचं नुकसान झालं ते चालतं, पण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं चालतं, पण त्यांचं नुकसान झालेलं हे होत नाही. याच मुख्यमंत्र्यांना ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत 80 ते 90% सत्ता देऊन सुद्धा मुख्यमंत्री जर इकडे पेपरवर लक्ष देत नसतील तर यापेक्षा इथल्या जनतेचं दुर्दैव नाही असंच म्हणावं लागेल. कारण आपण यानंतर मुंबईला मोर्चा काढला तर खरोखरच आपण बरीचशी मंडळी त्या ठिकाणी होता. मुंबईला ज्यावेळी मोर्चा झाला तर मला वाटलं की आपण कुठेतरी पाकिस्तानून आणू की काय, कारण ही लोक हे जे बसले आहेत ते हिंदूंचं सरकार आहे आणि हिंदूंचं सरकार म्हणून बोंब मारतायत. मला वाटतं की आम्ही त्या ठिकाणी पाकिस्तान म्हणून गेलेलो होतो, तर अशी वागणूक त्या ठिकाणी देण्यात आली. आणि हे सगळं करत असताना इतकं अद्भुत झालेला शेतकरी त्याच्यानंतर त्यांनी अधिवेशनात अगदी तुटपुंजी मदत जाहीर केली आणि अगदी 220 देऊन पुन्हा जखमेवर मीठ टोळण्याचं काम या सरकारने केलं. आणि सर्व नागरिकांना विनंती आहे, पाण्याचा स्तर वाढलेला आहे, कृपया आपण पाण्यामध्ये येऊ नये आणि पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करावे ही आपल्याला विनंती आहे. सर्व या मेळाव्याला आलेले सर्व विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते सगळ्यांना विनंती आहे
की कृपया पाण्याचा स्तर वाढलेला आहे, पाण्याचा स्तर वाढलेला आहे, पंचायत स्वरूपाचा आहे. आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. बेकायदेशीर आहे. पोलिसांचे आदेश माना. पोलीस तुमच्या हितासाठी करतात. सर्वांनी मागे जा. सर्वांनी मागे जा. इकडे बळाचा वापर केला जाईल. सर्वांनी मागे जा. सर्वांनी मागे जा. समुद्राची पातळी वाढलेली आहे. तुमच्या जीवितास धोका आहे. सर्वांनी मागे जा. समुद्राची सर्वांनी मागे जा. आपला जमाव हा बेकायदेशीर आहे. सर्वांनी मागे जा तात्काळ. सर्वांनी मागे जा. इथे घोषणा केली जाते. सर्वांनी मागे जा. समुद्र खवळलेला आहे. आपल्या जीवितास धोका आहे. सर्वांनी तात्काळ मागे जा. पोलिसांना सहकार्य करा. समुद्र खवळलेला आहे. आपल्या जीवितास धोका आहे. सर्वांनी मागे जा. आपल्या सर्वांनी मागे जा. आपल्यावर गुन्हे दाखल केले जातील. सर्वांनी तात्काळ मागे जा. सर्वांनी तात्काळ मागे जा. सर्वांनी तात्काळ मागे जा. असताना ते ओरसला बसून आहेत आणि प्राण साहेबांना इकडे पाठवलेलं आहे. 10 मिनिटात कोणता निर्णय येतो तो बघा, नाही तर आम्ही जलसंवाद घ्यायला तयार आहोत. नाहीतर नाही मिळालं सर, पुलावरून उड्या माराव्या लागतील. आमच्या हक्काचा. अरे आवाज कुणाचा? अरे या महायुती सरकारचा. या महायुती सरकारचा. मुख्यमंत्र्यांनी एक सुवर ट्विट केलेलं आहे की देवगडला माईक द्या तिकडे. नाही, परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये स्टेटमेंट केली, अणुऊर्जा प्रकल्प होणार, देवगड हा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तुम्ही नाही कसं म्हणतात, पण जागा ना, पण देवगड तर आहे ना, पण आपण देवगड आहे ना. आम्हाला कोकणामध्ये कुठंच अणुऊर्जा प्रकल्प नको आहे. आम्हाला इथं सुरक्षितपणे जगायचं आहे. तुम्ही आम्हाला मदत करायला नाही आलं तरी चालेल, पण इथं आमचा जीव घ्यायला येऊ नका असं आमचं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? आता अधिवेशन चालू आहे
आंदोलनाची तीव्रता तुम्ही बघताय, आंदोलनाची उपस्थिती तुम्ही पाहिली आहे. त्यामुळे ह्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तुम्ही शासनाला ताबडतोब ह्याचा रिपोर्ट करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये केवळ आम्ही तिघे चौघेजण सांगतो असं नाही, ते इथे उपस्थित असलेला प्रत्येक आंदोलक हा शपथ घेऊन सांगतोय कोणत्या परिस्थितीमध्ये अणुऊर्जा या ठिकाणी होऊ देणार नाही म्हणजे नाही. त्याचं रिपोर्टिंग ताबडतोब तुम्ही शासनाला करा. तर त्याचबरोबर आमची मागणी अशी आहे, याच अधिवेशन मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर करावं केलेले MOU हे आम्ही रद्द करीत आहोत. आम्ही देवगडच्या गावाचं नाव दाखल करा किंवा न करा, कोकण संपूर्ण सिंधुदुर्ग सहित कोणत्याही ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही. जिल्हाधिकारी महोदया का नाही आल्या? अरे जिद्द अणुऊर्जा प्रकल्प रद्द. हो शेट्टी. अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधासाठी आज या ठिकाणी जे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये सांगितल्याप्रमाणे या कोकणावर विनाशकारी प्रकल्प माथी मारून, या पर्यटनाला हानिकारक प्रकल्प माथी मारून या निसर्गाची वाट लावायचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि तो प्रयत्न हाणून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी या शेतकऱ्यांच्या, मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या आश्वासित करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आपण या आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ठामपणे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भविष्यात सुद्धा जे काही आंदोलनं या मच्छीमारांची उभी राहणार आहेत त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वतोपरी या ठिकाणी जे काही प्रयत्न करतील तेवढे प्रयत्न करू आणि मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे राहू, एवढं आम्ही या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो. या विनाशकारी प्रकल्पांच्या विरुद्ध आंदोलन उभं करण्याच्या दृष्टीने लवकरच आपल्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि या मच्छीमार बांधवांची, बागायतदारांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी देवगडमध्ये खास करून राजसाहेब ठाकरे भेट देणार आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या बागायतदार आणि शेतकरी बांधवांसाठी नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. कारण अणुऊर्जा प्रकल्प आपल्या देवगड तालुक्यात किंवा देवगड मुनगे म्हणा, आपल्या देवगड पट्ट्यामधून तो बेदखल करायचा आहे. यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत आणि हा प्रयत्न आवडल्यास नक्की लाईक करा. चला भेटूया शका नवीन व्हिडिओमध्ये.